पंचायत समितीच्या माजी सभापती राजलक्ष्मी माने पाटील ह्या आपल्याबरोबर आहेत. संग्रामनगर गटामध्ये कसा प्रतिसाद मिळतो आहे, या संग्रामनगर गणामध्ये कसा प्रतिसाद मिळतो आहे, या संग्रामनगर गणातील या संग्रामनगर गटातील जर गावे पाहायला गेलं तर पाणीव आहे, गिरजणी आहे, आनंदनगर आहे, बागेची वाडी आहे, पाटील वस्ती आहेत. आपण या सगळ्यांचा आढावा माजी सभापती मॅडम यांच्याकडून घेऊयात. नमस्कार. नमस्कार. आज इलेक्शनचे जवळजवळ मला वाटतं 6 ते 7 दिवस झाले जेव्हापासून निवडणूक सुरू झाली आहे आणि आमचे दोन्ही उमेदवार मेघाताई कचरे आणि राजेश्वरी माने पाटील दोघीही होम टू होम प्रचार करत आहे. त्याच्यामध्ये त्यांना प्रामुख्याने जे प्रश्न समोर येत आहेत, आम्ही पण आता बरोबर त्यांच्याबरोबर आम्ही आहेच प्रचार. आपल्याकडे कसं आहे की जवळजवळ 60 ते 70% जो वर्ग आहे तो शेतकरी वर्ग आहे आणि बरेचसे असे पंचायत समितीच्या अंतर्गत किंवा जिल्हा परिषदच्या अंतर्गत खूप सगळ्या योजना येतात, ज्याचा लाभ सगळे नाही घेत किंवा त्यांच्यापर्यंत पोचतच नाही. तर प्राधान्याने एक विषय राहील आमच्या दोन्ही उमेदवारांचा की ते लाभार्थ्यापर्यंत पोचवावं किंवा ज्या गरजू व्यक्ती आहे त्याच्यापर्यंत पोचवावं किंवा असे व्यक्ती घेऊन जाते ज्यांना गरज नसते, मग त्याचं कुठंतरी ते लक्ष देतील आणि ते गरजू व्यक्तीपर्यंत पोचवायचा प्रयत्न करतील. दुसरा सगळ्यात मोठा विषय जो दोन्ही वर्गांना म्हणजे आता पाहायला गेलं तर आनंदनगरपासून ते मेडत तिथपर्यंतचा जो भाग आहे तो शेतकरीच आहे. मोस्टली जास्तीत जास्त वर्ग शेतकरी आहे आणि खालचा जो भाग आहे बऱ्यापैकी व्यवसाय उद्योगवाले लोक आहेत किंवा बाहेर जॉब करतात असे काही वर्ग आहे. तर तिथल्या आणि इथल्या समस्या जे एक प्राधान्याने समस्या आहे दोन्हीकडे तो आहे अंतर्गत रस्ता. का तर शेतकऱ्यांचे पण एवढी मोठी समस्या आहे रस्ता. शेतकऱ्यांना त्यांचा उत्पन्न काढून नेण्यासाठी जो त्यांना रसाखेच करावं लागते त्याच्यासाठी रस्ता हा प्राधान्य राहील. आणि दुसरा विषय आहे इथं संग्रामनगरपासून जर सुरू केला आपण आनंदनगरपासून खाली तर तो विषय आहे गटारीचा. गटारी व्यवस्थित नसल्यामुळं किंवा त्याच्यानी बांधकाम केलं नसल्यामुळं किंवा बांधल्या गेलेत पण साईडनी त्याला प्लास्टर केलेलं नाही आहे त्यामुळे त्या पडल्यात आणि तिथे कचरा साठून राहतो आहे. त्याच्यामुळे घाण होती आहे, लहान मुलं आजारी पडत आहेत आणि बाकीचे जे जनावरं आहेत ते वाढत आहेत. त्याच्यामुळं स्वास्थ्यावरती खूप मोठा प्रभाव पडतो आहे त्याचा. तर ते कुठंतरी सुव्यवस्था त्याची करण्याचा प्रयत्न आमचे दोन्ही सदस्य निश्चितपणे करतील. आणि बाकी जे काही समस्या आहे आता ते सगळे होम टू होम करतात दोघंही आणि त्यांनी जवळून लोकांशी बोलून समस्या त्यांच्या जाणून घेतलेल्या आहेत आणि दोघीही काम करणाऱ्या व्यक्ती आहेत. त्यामुळं मी तर सर्वांना सांगेन की काम करणाऱ्या व्यक्तींना संधी द्या, भाजपला संधी द्या. आणि जसं की आपल्याला सर्वांना माहिती आहे राज्यात सरकार भाजपचं आहे, केंद्रात भाजपचं आहे आणि आपल्या जिल्ह्यातही भाजपचं आहे. निश्चितपणे कामं कुठं अडकत नाही, कामं एकदम स्मूथली चालतात. त्याच्यासाठी आपण सर्वांना मी तर आवाहनच करेन की आपण आवाहन पण करेन आणि विनंतीपूर्वक आवाहन करेन की आपण सर्वांनी येत्या 7 तारखेला शनिवारी लवकरात लवकर ज्यांना बाहेर जायचं आहे त्यांनी सकाळी लवकर मतदान करून बाहेर पडावे किंवा जे बाहेर गेले त्यांनी इथे येऊन मतदान करावे आणि आमच्या दोन्ही उमेदवारांना भरघोस मताने निवडून द्यावे एवढीच विनंती करते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. नाही असं म्हणता येणार नाही बरं का. तसं पाहायला गेलं जर तुम्ही मागचा इतिहास काढला तर आजपर्यंत इथं पोलिंग एजंट मिळत नव्हते. तिथं आज आमचे 10,000 मतदार, आम्हाला 10,000 मतदान मिळाले, निम्म्यापर्यंत आम्ही पोचलो आहे. त्यामुळे हे आमचं यशच आहे. आणि आमच्या किती 4 उमेदवार निवडून आलेत आणि 5 उमेदवार अगदी 50, 20, 30 अशा मतांनी गेलेले आहेत. तेही निवडून आल्यातच जमा आहेत. त्यामुळं हे आमचं खूप मोठं यशच आहे. त्यामुळे आम्ही मानत नाही की हे आमचं यश नाही. मात्र आता जिल्हा परिषद पंचायत समितीला 5 पक्ष हे एकत्रित झाले. म्हणजे अजित पवार गट असेल, राष्ट्रवादी अजित पवार गट असेल, शरदचंद्र पवार गट असेल, शिवसेना उद्धव गट असेल किंवा शिवसेना शिंदे गट आणि RPI असे 5 मराठी पक्ष ते एकत्रित झाले. आणि एकीकडे फक्त भाजप असे वेगळे म्हणजे विरोध हा राहिलाच नाही. विरोधकांचा म्हणजे विरोधच राहिला, विरोधक राहिले नाही.
यावरती मग तुम्ही कसं आव्हान पेलणार तेवढं मग? नाही हे बघा, जनता फार सुज्ञ आहे. जनताला माहिती आहे कोण कामं करते आणि आमचा पूर्ण माने पाटील कुटुंब जे आहे पहिलेपासून तळागाळामध्ये सर्वसामान्यामध्ये वावरत आहे आणि सर्वसामान्यांचे कामं समस्या आम्हाला म्हणजे आत्मसात आहेत ते, का तर आम्ही रोज तो पाहतो, आम्ही पण त्याच्यात समोरे जातो. त्यामुळं निश्चितपणे लोक ते बघतील की कोण काम करणार आहे आणि मतदान नक्कीच भाजपला होईल आणि भरघोस मताने निवडून देतील. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला मोहिते पाटील गटाकडून आपल्याला काही ऑफर आली होती का, किंवा त्यांच्याकडून तुम्हाला उमेदवारीसाठी मनोनयनासाठी तुमचं काय तुम्हाला प्रस्ताव आला होता? नाही, ह्याच्यावरती मी काय बोलणार आहे, ह्याच्यावरती आमचे ज्येष्ठ बोलतील. मला तो माझा भाग नाही आहे. आमचे ज्येष्ठ आदरणीय फतेहसिंग दादा आहेत, तुम्ही हा प्रश्न त्यांना विचारा, निश्चितपणे त्याचं उत्तर तेच देतील. या होत्या पंचायत समिती माजी सभापती राजलक्ष्मी माने पाटील यांनी सडेतोड असं उत्तर आपल्याला टाइम्स नाईनच्या मराठीच्या प्रेक्षकांना दिलेलं आहे. तुर्तच आपण या ठिकाणी थांबूया. व्हिडिओ जर्नलिस्ट फरहान मुलांसह मी औषध मुलांनी टाइम्स नाईन मराठी अकलूज.